नमस्कार मंडळी, ही आहे आमची मैना. आजचा आपला बेत आहे मसाल्यातलं सुकं मटण. तर मी चाललोय मटण आणायला. बाहेर कुठं जायचं म्हटलं की आमच्या महिन्याला निघायलाच लागतं. आमची मैना पण लय खतरनाक आहे. मैना मला म्हणाले मी येते, पण मला नंबर 1चा खांब्या सांगावं लागेल. तिला नंबर 1चा खांब्या सांगितला. मग मैना जोमात, आम्ही कोमात. मग महिन्याला खांब्या दिल्यावरती आम्ही गेलो मटण आणायला. या दुकानातून स्वच्छ मटण 1 किलो घेतलं. मग आम्ही मैना आणि मी दोघंजण घरी आलो. घरी आल्यावर मटण एकदम स्वच्छ धुवून घेतलं. मग चिरला कांदा टाकला तेलात. कांदा चांगला लाल भाजला की टाकली त्यात हळद. मग टाकलं स्वच्छ धुतलेलं मटण. त्यात थोडस चवीनुसार मीठ टाकलं. मग चांगलं मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून 2-3 वेळा गरम करून पाणी ओतलं. अर्धा-पाऊण तास चांगलं खणखणीत शिजून दिलं. मग मटण शिजेपर्यंत कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो, कोथिंबीर एकदम बारीक करून घेतली. सगळं साहित्य बारीक करूस तर आपलं इकडे मटण शिजलं. तुम्ही बघू शकता आपलं मटण कसं शिजलं, एकदम व्यवस्थित मस्त. मटण शिजलं की घेतलं मस्त मध्ये सुक्क मटण करायला. एक कढई घेतली. कढईमध्ये तेल ओतलं. तेलात टाकलं बारीक केलेलं खोबरं भाजलं की त्यात टाकलं कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो, कोथिंबीरची पेस्ट. त्यात टाकलं धनेपूड, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, घरगुती काळा मसाला टाकला. हे सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. मसाला भाजला की त्यात टाकलं उकडलेलं मटण चांगलं खालीवर घुसळम केलं. मसाल्याला 5 मिनिटं हलवत राहिलो. तर बघा आता आपलं मटण कसं झालंय, एकदम खतरनाक दिसतंय. तर आपलं मसाल्यातलं घरगुती सुक्कं मटण कसं आहे. तर मग आपलं मसाल्यातलं सुक्कं मटण एकदम रेडी आहे. तर मग या खायला. सुक्या मटणाची रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.